श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GBRE डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की आरी वर्कमध्ये नथ कशी बनवली जाते, त्याच्यावरती वर्क कसं केलं जातं, तर तेच आज आपण पाहणार आहोत. आणि सध्याच्या आपण लेटेस्ट ट्रेंडिंगला असलेले आरी वर्कचे ब्लाऊज बघतो, ज्याच्यावरती बॅक नेकला किंवा स्लीव्जवरती छान सुंदर असे महाराष्ट्रीयन पद्धतीच्या नथ काढलेल्या असतात. तर इथे मी ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, ज्याच्यावरती मला नथचं वर्क करायचं आहे. तर इथे मी आधी ड्रॉईंग काढून घेतलेली आहे नथची. त्याच्यानंतर मी मिडलला रेड कलरचा कुंदन स्टोन मी लावून घेतलेला आहे. त्यासाठी मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी 2.5 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि ते बीड आपल्याला तर पूर्ण सर्कल शेपचा जो आपला कुंदन स्टोन आपण लावलेला आहे, तर पूर्ण सर्कल शेपमध्ये आपल्याला 2.5 mm गोल्डन बीड आपल्याला लोड करून घ्यायचे आहेत. ते लोड करून झाल्यानंतर इथे मी पलबीड घेतलेले आहेत. पलबीडसुद्धा आपल्याला सर्कल शेपमध्ये लोड करून घ्यायचे आहेत. पलबीड लोड करून झाल्यानंतर इथे पुन्हा मी 2.5 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि 2 पलबीडच्या मध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये मी हे 2.5 mm गोल्डन बीड लोड करून घेतलेले आहेत आणि ह्याला आपल्याला सिंगल नॉट मारायची आहे. तर इथे मी 2 पलबीडमध्ये स्पेस असलेल्या ठिकाणी मी इथे गोल्डन बीड लोड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा मी 2.5 mmचेच गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि त्याने मी आधी आपली जी खालची लाईन आहे नथची, ती आधी मी वर्क करून घेणार आहे. तर इथे 2.5 mmचे गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर इथे मी पुन्हा पलबीड घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता की मी फक्त एक राऊंड शेपचा रेड कलरचा कुंदन स्टोन घेतलेला आहे. त्याच्यानंतर पलबीड घेतलेले आहेत आणि 2.5 mmची मी गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी इथे मी नथ छान डिझाईन करणार आहे. या 3 मटेरियलमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी आपण नथ डिझाईन करू शकतो. तर इथे पलबीडसुद्धा लोड करून झालेले आहेत आणि पुन्हा मी इथे 2.5 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि वरती जसं मी केलं तसंच इथेसुद्धा मी 2 पलबीडच्या मध्ये जी जागा आहे तिथे मी 2.5 mmचे गोल्डन बीड लोड करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अजून आपली नथ पूर्ण अशी तयारसुद्धा झालेली नाही आहे, तरी खूप छान दिसते. खूप छान लूक आलेला आहे तिला आणि खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसते. ही नथ तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती बॅक नेकवरती किंवा स्लीव्जवरती तुम्ही काढली तर खरंच खूप सुंदर दिसेल तुमचा ब्लाऊज. तर इथे गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर इथे मी एक चक्री घेतलेली आहे, जी आपल्या ओरिजिनल नथवरती जी जम्परिंग असते, सो ती त्याचं लूक येण्यासाठी मी इथे चक्रीचा वापर केलेला आहे. तर चक्रीसुद्धा मी इथे लोड करून घेतलेली आहे, तिला नॉट मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्लू लावून त्याच्यामध्ये मी ग्रीन कलरचा डायमंड लावलेला आहे. त्याच्यानंतर आता इथे आपली सुंदर अशी नथ छान तयार होणार आहे. आता दिसतानाच तिचा लूक खूप सुंदर दिसते, त्याच्यामुळे ती पूर्ण झाल्यानंतर तर आणखीनच खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर इथे मी रेड अँड ग्रीन कलरचं क्रिस्टल बीड घेतलेलं आहे, ज्याने नथला खूप छान लूक येण्यासाठी. तर इथे मी काय केलेलं आहे, आधी 2 शुगर बीड मी ह्याच्यामध्ये लोड केलेले आहे. त्याच्यानंतर एक रेड कलरचा क्रिस्टल बीड आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक शुगर बीड मी लोड करून घेतलेला आहे. आणि आपण जसं लटकन लावताना करतो तसं एक मी शुगर बीड मागे घेऊन त्याच्यानंतर त्यातून निडल काढून मग मी त्याला लोड करून घेतलेलं आहे. तर इथे मी रेड अँड ग्रीन कलरचं क्रिस्टल बीडचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की त्या 2 क्रिस्टल बीडने आपल्या नथला खूप छान असा लूक आलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी महाराष्ट्रीयन लूक देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान सुंदर अशी ही नथ दिसते आहे. तर तुम्ही ब्लाऊजवरती किंवा स्लीव्जवरती नक्की काढून बघा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.